मुख्यमंत्र्यांना रवींद्र चव्हाण यांची भूमिका मान्य आहे का? केंद्रातील भाजप नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी। आधी वक्तव्यानंतर माफी हे भाजपाचं षडयंत्र आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर वक्तव्य केलं होतं। भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे। रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का? देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दानवे साहेबांनी बोललं पाहिजे, गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य त्यांना मान्य आहे का? हे सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। एकनाथ खडसेंनी दोन्ही राष्ट्रवादीवर प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला आहे। भविष्यात दोन्ही एकत्र येतील का सांगता येणं कठीण आहे। दोन्ही राष्ट्रवादींचा डीएनए एकच आहे। एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्र निवडणुका लढवत आहे पुण्यामध्ये आणि परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। परंतु पुढच्या कालखंडामध्ये, भविष्य कालखंडामध्ये एकत्र येतील की नाही आज सांगता येणं कठीण आहे। परंतु राष्ट्रवादीचा डीएनए एक आहे, त्यामुळे अशा शक्यता नाकारता येत नाही। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। शिंदेंना कोरोना झालाच नव्हता, कोरोना झाल्याची बनावट कागदपत्र दाखवण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंचा कोरोना काळात जागतिक स्तरावर कौतुक करण्यात आलेलं आहे असं राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी कोरोना झाल्याचं नाटक केलं प्रसिद्धीचं। त्यांना काही कोरोना वगैरे झालेला नव्हता, हे आमची पक्की माहिती आहे। सरकारमध्ये आम्ही होतो, रिपोर्ट आम्ही मागवले होते, बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी, आणि पीपी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत दाखवत होते। ही अशी सोंगडोंग तुम्ही आतापर्यंत करताय। जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये करोना राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करतायत याच्यावरती माहिती दिलेली आहे। मोदींनी कौतुक केलं आहे स्वतः। हे काय सांगतात, हे यांना काय करोना वगैरे अजिबात झालेला नव्हता। खोटं बोलतात। त्यांचं सरकार होतं तर त्यांनी रिपोर्ट सादर केले पाहिजे। माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की जर का एकनाथ शिंदेजी यांना कोविड झाला नव्हता तर त्याचा एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? त्याचा पुरावा असेल तर महाराष्ट्रासमोर उद्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमधून सादर करावा आणि पुरावा नसेल तर महाराष्ट्राची माफी मागावी। कोविड काळामध्ये संजय राऊत जेव्हा महाराष्ट्र झुंजत होता मृत्यूशी, तेव्हा तुम्ही खिचडी घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही कोविड सेंटरमध्ये घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्या बॅगचा घोटाळा करत होता। मी मगाशी सांगितलं की त्यांची तब्येत पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे। बेलगाम बोलायचं, काहीही बोलायचं, याला काहीही अर्थ नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खरोखर पुन्हा एकदा आपली तब्येत तपासून घ्यावी आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे। तसं आता करोनाच्या संदर्भात विधान केलं हे एवढं चुकीचं आहे आणि व्यक्तिगत पातळीवर यायचं, काही लागट बोलायचं, कोणाच्याही नावावरून त्यांची चेष्टा करायची, त्याच्या पलीकडे दुसरा काही उद्योग राहिलेला नाही, कारण स्वतः काही केलेलं कर्तृत्व दाखवता येत नाही, म्हणून अशा तऱ्हेचे उद्योग या ठिकाणी चालू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।